मुंबई कधीच न थांबणारं शहर. इथे प्रत्येक ट्रेन हजारो लोकांना त्यांच्या स्वप्नांकडे घेऊन जाते. पण आजचा माझा प्रवास कामासाठी नाही. आजचा प्रवास आहे आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. बोरवली स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि प्रवासाला सुरुवात झाली. खिडकीबाहेर वेगाने मागे पळणाऱ्या इमारती आणि मुंबईचा तो गजबजलेला श्वास. पण मन मात्र आधीच महालक्ष्मीच्या चरणी पोचलं होतं. काही वेळातच महालक्ष्मी स्टेशन आलं. स्टेशन बाहेर पडताच टॅक्सी केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराजवळ पोचल्यावर सर्वात आधी आईसाठी फुलं आणि नारळ घेतला. ही फक्त पूजा करण्याची वस्तू नव्हती, तर आपल्या श्रद्धेची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची एक छोटीशी भेट होती. हातात पूजेचं ताट आणि मनात भक्ती. अशाच भावनेने आम्ही मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल जसं पुढे पडत होतं तसं मन अधिक शांत होत होतं. मंदिर परिसरात पोचल्यावर भक्तांची गर्दी, जय माता दीचा जयघोष, घंटानाद आणि भक्तीचे वातावरण, हे सगळं अनुभवताना असं वाटत होतं की इथे येणारा प्रत्येकजण आपलं काहीतरी दुःख, चिंता किंवा इच्छा घेऊन येतो आणि समाधान घेऊन परत जातो. आज आईची कृपा म्हणावी लागेल, कारण जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे रांगेत फार वेळ थांबावं लागलं नाही. शांतपणे आणि निवांत दर्शनाची संधी मिळणं ही सुद्धा एक मोठी भाग्याची गोष्ट असते. अवघ्या 10 मिनिटात आम्ही आई लक्ष्मीच्या चरणापर्यंत पोचलो. फुलं अर्पण केली, नारळ वाहिला आणि आईचं दर्शन घेतलं. डोळे मिटले आणि मनात फक्त एकच प्रार्थना होती, आई तुझी कृपा अशीच राहू दे. दर्शनानंतर काही वेळ मंदिर परिसरातच शांत बसून आईचं नामस्मरण केलं. त्या शांततेत वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच समाधान अनुभवायला मिळालं आणि आम्ही आई महालक्ष्मीचं दर्शन करून घरी जाण्यास निघालो. असा होता हा छोटासा बोरवली टू महालक्ष्मी मंदिर दर्शन ब्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच अनेक मंदिराचे दर्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर अमोल विज्युअल्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अजून एक नवीन मंदिराच्या दर्शनाबरोबर. तोपर्यंत टेक केअर.